नमस्कार मंडळी, आज आपण हे जाड सुकट बनवणार आहे। त्याला मी स्वच्छ भाजून छानपैकी भाजून स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला टमाटर, कोथिंबीर, लसूण, कढीपत्ता आणि खूप सारा कांदा घालायचा आहे आणि कोथिंबीर पण खूप सारे घालायचे आहे। बरोबर त्यामध्ये थोडंसं बटाटे घालायचे। आपल्याला ह्याची बनवायची आहे ग्रेव्ही। तर हे मी बटाटे बारीक छोटे कापून त्याला तेलामध्ये थोडंसं फ्राय करणार आहे, जेणेकरून ते लवकर शिजेल। कारण हे सुकट ना लवकर शिजते, त्यामुळे मी हा बटाटा फ्राय केला ताकी बटाटा पण त्याच्याबरोबर लवकर शिजेल म्हणून। थोडं आपल्याला टाकायचं आहे जिरे आणि बरोबर मंडळी थोडी तेलामध्ये असे ते सुकट पण टाकलेले, ताकी ना त्याचा जो हिवळा वास असतो ना तो निघून जातो। म्हणून तेलामध्ये थोडंसं आपण त्याला छानपैकी परतून घेऊया। आपला कांदा पण भाजलेला आहे आणि थोडंसं तिकडे आपण ठेवलेला आहे चहा। आता कामावरून सगळे माझे मित्र वगैरे सगळे येतात, मग थोडं फ्रेश झाल्यानंतर चहा पिल्यानंतर छान वाटतं, थोडं फ्रेश म्हणून चहा ठेवलेला आहे। त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे थोडंसं मीठ। टमाटर मऊ झाला की आपण त्यामध्ये बटाटा आणि मसाले घालायचे। हळद, धनिया पावडर, थोडंसं काश्मीरी मिर्च, थोडीशी आता जरा कोथिंबीर टाकायची आणि थोडीशी मिरची टाकायची। आता यामध्ये थोडंसं पाणी घालून शिजवून घ्यायचं। आपण पाणी ओतून 1 ग्लास पाणी ओतून शिजायला घेतलं। आता आपण घालायचा चहा। हा आपल्या इकडे चहा बनला आहे। मंडळी हे आपले जाड्या सुकट आणि बटाट्याची भाजी। यामध्ये ह्या सुकटीमध्ये वांगेसुद्धा घालतात आणि बटाटे पण घालतात, पण मी बटाटे घातले। कशी वाटली माझी आजची रेसिपी? चला भेटूया अशा छान छान व्हिडिओमध्ये। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।